कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज सँडविच। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सँडविच चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे थोडंसं डाळव, कोथिंबीर, थोडीशी पुदिन्याची पानं, 3-4 लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, 3 ते 4 हिरवी मिरची आवडीप्रमाणे आणि थोडासा लिंबाचा रस। तर आता आपण सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळव टाकून घेऊयात। नंतर घालूयात पुदिन्याची पानं, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, चवीपुरतं मीठ, यामध्ये लिंबाचा रस पिळून घेऊयात। लिंबाच्या रसामुळे चटणीचा रंग हवा तसा राहतो, हिरवागार। आपण अगोदर मिक्सर मध्ये असंच फिरून घेऊया, नंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी पाहू शकता तुम्ही दाटसर आपली अशी सँडविच हिरवीगार चटणी तयार झालेली आहे। आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। तर सँडविच बनवण्यासाठी भाज्यांमध्ये घेतलेला आहे एक कांदा, पत्ता गोबी, एक शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, एक काकडी आणि थोडेसे काळी मिरी पावडर घेतलेली आहे, जिरे पावडर, इथं फ्रेश क्रीम घेतलेली आहे 2 चमचे आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे। तर आता आपण स्टफिंग बनवून घेऊयात। तर बाउल मध्ये आता सर्व भाज्या टाकून घेऊयात। कांदा, टोमॅटो, काकडी, शिमला मिरची, पत्ता गोबी, यामध्ये टाकून घेऊयात थोडी काळी मिरी पावडर, जिरा पावडर, फ्रेश क्रीम यामध्ये टाकून घेऊयात आणि याला छान मिसळून घेऊयात। आता आपण यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊयात, कारण की आपण चटणीमध्ये मीठ टाकलेलं आहे, आणि छान मिसळून घेऊयात। तर इथे आता आपलं छान हे स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण सँडविच बनवायला घेऊयात। तर इथे मी सँडविच बनवण्यासाठी सँडविच ब्रेड घेतलेले आहेत। आता आपण ब्रेडला, तर इथे आता एका ब्रेडवरती आपण बनवलेली चटणी टाकून घेऊयात। चटणी छान स्प्रेड करून घ्यायची आहे। तर इथे छान असं मी एका ब्रेडला चटणी लावून घेतलेली आहे। आता आपण दुसऱ्या ब्रेडला टोमॅटो सॉस लावून घेऊयात। इथे मी टोमॅटो सॉस आणि चटणी लावून घेतलेली आहे। आता आपण चटणीवरती टाकून घेऊयात बनवलेलं भाज्यांचं स्टफिंग। तर इथे आता भाज्यांचं स्टफिंग टाकून झाल्यानंतर यावरती आता आपण टोमॅटो सॉसचा जो ब्रेड लावलेला होता तो आता आपण ब्रेड यावरती असा टाकून घेऊयात। तर सँडविच बनवण्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे, त्याला आता आपण थोडंसं तूप लावून घेऊयात। तूप, तेल किंवा बटर तुम्ही काहीही लावू शकता। आता यावरती आपण टाकून घेऊयात ब्रेड आणि छान कुरकुरीत होईपर्यंत छान ब्रेड असं भाजून घेऊयात। तर आता आपण खालची बाजू पलटून घेऊयात। तुम्ही पाहू शकता छान असा आपला ब्रेड भाजलेला आहे। दुसरी बाजू अशीच आपल्याला भाजून घ्यायची आहे। इथे आता आपलं छान असं सँडविच तयार झालेलं आहे, काढून घेऊयात। तर इथे आपला सँडविच तयार झालेला आहे। तुम्हाला खालची बाजू दाखवते, पाहू शकता छान अशी खालची बाजू आपली तयार झालेली आहे। तर इथे आपला असं छान असं सँडविच तयार झाले, तुम्ही पाहू शकता। आता आपण कट करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सँडविच इथे तयार झालेलं आहे। तर अशा पद्धतीने इथे आता आपण सर्व सँडविच बनवून घेऊयात।
तर अशा पद्धतीने इथे आपले व्हेज सँडविच तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।